नक्कीच आपण बघतोय की काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर खरं तर काही वेळेपूर्वीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या या कार्यालयावर आपण बघतोय की काळी शाई जी आहे ती या ठिकाणी फेकलेली बघायला मिळते। आपण बघतोय की काँग्रेसच्या संपूर्ण कार्यालयाबाहेर ही अशा पद्धतीनं काळी शाई या ठिकाणी फेकण्यात आली होती, काचा देखील फोडण्यात आल्या। आपण बघतोय अगदी खुर्च्या देखील ज्या आहेत त्या या ठिकाणी तोडण्यात आलेल्या पाहायला मिळतात। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर हे प्री प्लॅन्ड असं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। प्रेस क्लब जवळ म्हणजे सीएसटी स्थानकाबाहेरचं खरं तर हे स्टेशन आहे आणि या ठिकाणी हे खरं तर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आपण ऑफिसमध्ये होता, काय झालं होतं ऑफिसमध्ये? आम्ही आमची मीटिंग करत होते, जे सेलचे लोक आले होते, आमचे 10-15 लेडीज आतमध्ये होती, ते डायरेक्ट आले मागच्या दरवाजाने आले, आम्हाला काही सुचलं नाही, आम्हाला काही वाटलं नाही। जेव्हा ते आले डायरेक्ट हमला चालू केलं त्यांनी। कुठे होतात? ऑफिसमध्ये होता? मी इथे बाहेरच होतो तेव्हाच ते घडलेलं आहे। पोलिसांचा लाठीचार्ज वगैरे एक शांतता करण्याकरता केलं, परंतु या कार्याला जो हल्ला झाला तो निंदनीय आहे। शांततेनं प्रेम काचा फोडल्या, इथल्या काचा देखील फोडल्या, काचा वगैरे फुटल्यात, मारण्याचा धोका होता, कुणीतरी रक्तबंबाळ झाला मागच्या दरवाजाने आले, या दरवाजाने नाही आले, इकडे पोलीस होते, ते तसे आले पोलिसांना पूर्ण खबर होती ते लोक काय करणार आहे काय नाही। ते मागच्या दरवाजाने आले आणि डायरेक्ट त्यांनी हमला केला। आम्हाला काय कळू दिलं नाही की आम्ही काय करू काय नाही। आमची लेडीज पण घाबरलेली, ते बाहेर नाही येते आता। डायरेक्ट ते शिरले आतमध्ये, नारे लावत आंबेडकर बाबांचे। आम्हाला असं वाटलं की दुसरे आरपीआयचे ऑफिस आहे ते लोक आले असेल, त्यांनी असं गुमराह केलं आम्हाला और डायरेक्ट आतमध्ये आले। क्या हुआ था? हम लोग को लगा कि बाबा प्रकाश अम्बेडकर जी साहब आज मोर्चा था पीछे, तो हमें लगा आरपीआई के कार्यकर्ता है तो बाबा साहब अम्बेडकर के जिंदाबाद के नारे लगा रहे थे। हम लोग लगता प्रोटेस्ट कर रहे हैं, हम लोग की मीटिंग अंदर चालू थी, लेकिन अचानक उन्होंने तोड़फोड़ शुरू कर दिया, लाठी डंडों से हमला कर दिया। हमारी मीटिंग में हम लोग अंदर मीटिंग कर रहे थे, वहाँ पे महिलाएं भी थी, हम लोग ने दरवाजा बचाकर अपने आप को अंदर बचाया, महिलाओं को हमने बचाया, नहीं तो हो सकता अंदर भी घुसते हम लोग के जान पे भी हमला हो सकता था, हम लोग की जान भी जा सकती थी। नेमकं काय झालं होतं? तुम्ही पण होता आतमध्ये? मी होतो आतमध्ये, या इथे आम्ही आतमध्ये मीटिंग करत होतो या बाजूच्या केबिनमध्ये, तेव्हा 25-30 लोक आली, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांनी त्या तिकडे घोषणा चालू केल्या। आम्हाला वाटलं की या इकडे आरपीआयचे वगैरे लोक असतील जे घोषणा करतायत, पण त्यांनी लगेच दगड मारायला सुरुवात केली आणि एकदम मोठमोठे आवाज आले आणि या इकडचे सगळे ऑफिस स्टाफ मधले आता आलेले आहेत, पोलीस आता आलेले आहेत या ठिकाणी। आले। पोलिसांना या गोष्टी माहिती नाहीत का? पोलिसांनी सूट दिली असं वाटतंय। त्याला कसं माहिती नाही पडला असं? आता काल आमचा मोर्चा होता, काल आम्हाला इथपर्यंत पण नाही घेऊन गेले पोलिसांनी, आतमध्ये 20-25 लोक होती। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर पोलीस आता सध्या दाखल झालेले आहेत काँग्रेस कार्यालयामध्ये। जवळपास 20 ते 25 भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते आणि आपण बघतोय की त्यांनी या ठिकाणी जी आहे ती काळी शाई फेकलेली बघायला मिळते। आपण बघतोय की ही काच आहे ही देखील या ठिकाणी जी आहे ती फोडण्यात आलेली असल्याचं बघायला मिळतं आहे। त्याचप्रमाणे काळी शाही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहे, काचा देखील खाली पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी खुर्ची जी आहे ती देखील मोडलेली पाहायला मिळते। आपण बघतोय की खाली एक खुर्ची आहे जी मोडलेली सध्या बघायला मिळत आहे आणि अनेक महिला आतमध्ये होत्या, अनेक कर्मचारी होते, बैठका देखील त्यांच्या मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळाल्या होत्या आणि अशातच आपण बघतोय की सध्या या ठिकाणी जे आहेत ते पोलीस नेमकी पाहणी करायला आलेत, नेमकं काय झालं होतं, कसं नुकसान झालं होतं आणि कशा पद्धतीनं खरं तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते बसलेले होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं जो आहे तो त्यांनी या ठिकाणी हमला केला। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर बैठक त्यांची सुरू होती आणि आता खरं तर पोलीस आलेले आहेत। मागच्या दरवाजानी या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला असल्याचं जे आहे ते सांगण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर जे आहे ते आपण बघतोय की सध्या पोलीस प्रत्येक गोष्टीची पाहणी करतायत। आपण बघतोय की या ठिकाणी खुर्ची देखील जी आहे ती तुटलेली पाहायला मिळत आहे। नुकसान खरं तर या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाचं करण्यात आलं होतं आणि काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत, दगडफेक मोठ्या प्रमाणात केली आणि त्याच्यानंतर काहीतरी वेगळं आणि विपरीत होतंय असा अंदाज काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना जो आहे तो आलेला बघायला मिळाला होता। आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत। आम्ही आमचं कार्यालय वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते 50 लोक होते, त्यांनी ओव्हरमॉप करून त्या लोकांनी तो ऑफिस आमचं तोडायचा प्रयत्न केला। आपण देखील वीट उचलली होती मारण्यासाठी, कारण की मॉब मी पोलीस त्यांना पळवत होते, पोलीस त्यांना अटक करत नव्हते आणि तरीही कार्यकर्ते त्यांचे इकडेच उभे होते। मी त्यांना फक्त इकडनं पळवण्यासाठी फक्त वीट उचलली होती, बाकी ते लोक आणि ऑफिसची तोडफोड करू नये म्हणून।
काँग्रेसची मीटिंग चालू होती, आतमध्ये किती जण होते? 40 लोक असतील आतमध्ये काँग्रेस. त्यांना कल्पना होती आणि म्हणून हा प्री प्लॅन होता हा हल्ला असं वाटतंय बघून. मला असं माहित नाही, आता ते त्यांना जास्त माहिती की प्री प्लॅन होता की नाही, किंवा त्यांनी मीडियाला बोलवलेलं असं मला वाटतं. त्यामुळे मीडियाला माहिती जास्त की तो प्री प्लॅन. तुमच्या अंगावर शाई पडलेली बघायला मिळत आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी फ्रंटवर होतात. काय नेमक्या घोषणा होत्या, काय नेमकं म्हणणं होतं? ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत होते आणि त्यांनी आमच्या सोनियाजींच्या प्रतिमेवर शाई फेकताना आणि आमच्या नेत्यांच्या प्रतिमेवर शाई फेकताना त्यांना अडवण्यामध्ये थोडासा मार लागला आणि शाई पडली अंगावर. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांना देखील मार लागलेला आहे, कारण हातापाई झालेली बघायला मिळाली होती काँग्रेसच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं जो आहे तो हल्ला झालेला बघायला मिळतो. आपण बघतोय की काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांवर देखील या ठिकाणी जी आहे ती काळी शाई फेकण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे खुर्च्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अगदी काचा देखील या ठिकाणी ज्या आहेत त्या फुटलेल्या बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान खरं तर या ठिकाणी बघायला मिळत आहे. पण एकीकडे संविधानासंदर्भात दोनही राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळत आहेत, बाबासाहेबांबद्दल भूमिका बघायला मिळत आहेत. पण या पद्धतीनं फ्री स्टाईल हाणामारी जी आहे ती सध्या आता मुंबईच्या रस्त्यांवर बघायला मिळते. आता या सगळ्या गोष्टीला प्रशासन कशा पद्धतीनं हँडल करणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. सर अभी इस मामले में क्या किया जा रहा है सर? अभी कोई मामला दर्ज हुआ सर? ऐका क्या हुआ है? वस्तुस्थिती चेक करतोय, फक्त वस्तुस्थिती चेक करतो आहोत. ठीक आहे. आपण बघतोय की या ठिकाणी डीसीपी प्रवीण मुंडे होते आणि त्यांनी वस्तुस्थिती काय आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत एवढीच प्रतिक्रिया दिलेली आहे. एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे आरोप केला जातोय की प्रशासन जे आहे ते त्यांना सहाय्य करत नाहीये. पोलीस देखील या ठिकाणी तैनात होते. मात्र हे कार्यकर्ते आलेच कसे? मागच्या दरवाजांनी जर ते आले असतील तर त्यांना त्या ठिकाणी का अडवण्यात आलं नाही, असा देखील सवाल जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारलेला देखील बघायला मिळतोय. नक्कीच पोलिसांनी जवळपास 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे, कारण याच काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जेव्हा कार्यकर्ते आंदोलन करत होते त्यांना अगदी पोलिसांनी धरपकड केलेली बघायला मिळाली. त्यांनी लाठीचार्जही केला आणि आपण बघतोय की या ठिकाणी लाठीचार्ज करताना काही तुकडे जे आहेत ते देखील पडलेले जे आहेत ते सध्या बघायला मिळत आहेत. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जे आहेत ते पडले होते, त्यांना देखील बळजबरी उचलून पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं बघायला मिळालं. त्यानंतर काही महिला देखील या आंदोलनामध्ये सामील होत्या. मात्र काँग्रेसच्या महिला कार्यकर्ता आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील फ्री स्टाईल हाणामारी भर रस्त्यात झालेली बघायला मिळाली. त्याच्यामुळे संविधानाचा विषय एक आहे, बाबासाहेबांचा विषय एक आहे, पण तरी देखील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्यामुळं अशा पद्धतीनं सध्या एक अशांत वातावरण जे आहे ते सध्या निर्माण झालं असल्याचं बघायला मिळत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.